थर्सडे ट्रान्सफॉर्मेशन टिप नंबर 4. आपण एक्झरसाइजविषयी तर बरंच बोलतो, पण दिवसभराच्या हालचालींविषयी तेवढं जास्त बोललं जात नाही. पण जेवढी एक्झरसाइज महत्त्वाची आहे, तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त दिवसभराच्या हालचाली मॅटर करतात. सो एक रूल आपल्याला आपल्या स्वतःसाठी लावायचा आहे. 30 मिनिटाच्या वर आपल्याला एका ठिकाणी बसायचं नाही. मग तुम्ही घरी काम करणाऱ्या महिला असू देत किंवा IT प्रोफेशनल असू दे, प्रत्येकासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. सिटिंग हे स्मोकिंग इतकं वाईट आहे. ज्या वेळेला आपण हालचाली कमी करतोय, त्या वेळेला आपण सगळ्या लाईफस्टाईल आजारांना निमंत्रण देतो आहे. मग तो लठ्ठपणा असू दे, डायबिटीज असू दे, ॲसिडिटी असू दे. सो दिवसभरामध्ये जितकी हालचाल करता येईल तितकी हालचाल करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. दारावरची बेल वाजते आहे, कोणाला पाणी द्यायचं आहे, कुठे उठून काहीतरी काम करायचं आहे. टेक ऑल दिस अपॉर्च्युनिटीज. आणि स्पेशली ह्या हालचाली जर जेवणानंतर असतील तर त्या शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि वजन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला हेल्प करतात. आणि फक्त फिजिकल बेनिफिट्स नाही, तर हालचालीचे मेंटल बेनिफिटसुद्धा खूप जास्त आहेत. जर आपण हालचाल कमी करत असू ना, तर आपल्याला स्ट्रेस जास्त फील होतो, आपल्याला थकवा लवकर येतो. ज्या वेळेला आपण हालचाली ॲड करतो त्यावेळेला मसल्स काही केमिकल रिलीज करतात. सो ते केमिकल्स ब्रेनमध्ये जातात आणि ब्रेनमध्ये जाऊन ब्रेनला रिलॅक्स करण्याचं आणि ब्रेनचा थकवा कमी करण्याचं कामही करतात. दर 30 मिनिटाला एक 5 मिनिट ब्रेक घ्यायचा आहे. चालत जाऊन या, पायऱ्या वर खाली करा, स्टेप अप्स असतील तर स्टेपवर अपडाऊन करा. सिम्पल काफ रेजेस, कुठलीही मूवमेंट मॅटर करते आणि म्हणूनच मूव्हमेंटला मेडिसिन असं म्हटलं जातं. सो आपल्या रुटीनमध्ये जितके जास्त मूव्हमेंट ॲड करू शकता ना, तितके ॲड करण्याचा प्रयत्न करा. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.